हॅलो, नमस्कार सर्वांना. यूट्यूबच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मार्केटमध्ये गेली होती. तर मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर मला कच्ची केळी दिसलीत. तर मी याच्या अगोदर कच्च्या केळ्यांची भाजी केली आहे, बऱ्याचदा केली आहे. पण कच्च्या केळ्यांचे काप मी कधी केले नव्हते. आणि मुलाने पण कोणाकडे तरी खाल्ले आहेत किंवा टिफिनमध्ये त्याचे शेअर झालेत. तर त्याला ते आवडले. तर त्याने आज माझ्याकडे हट्ट केला होता की मम्मी केळ्याचे काप बनव. माझ्या मित्राने आज आणले होते टिफिनमध्ये. तर मी घेऊन आली आहे मार्केटमधून. तर आता मी माझ्या पद्धतीने करणार आहे. याच्या आधी मी कधी केले नाही आहेत. केळ्याची भाजी बऱ्याचदा केली आहे, पण केळ्याचे काप कधी केले नव्हते. तर आज मी करते आहे ते माझ्या पद्धतीने. चला तुम्हाला पण दाखवते कसे ते. या. इथे मी सगळी तयारी करून ठेवली आहे. कच्ची केळी आणली होती अर्धा किलोच्या आसपास. अर्धा किलोत मला 4 केळी बसली, पण एक केळं थोडंसं खराब होतं म्हणून मी ते साईडला काढून ठेवलं. आणि इथे मी तेल घेतलं आहे तळण्यासाठी, बेसन घेतलं आहे, रवा, तांदळाचं पीठ, आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, जिरा पूड, धणे पावडर, आमचूर पावडर. सर्वात आधी मी केळ्याचे काप करून घेते. केळ्यांना चीक असतो त्याच्यामुळे मी आधी हाताला तेल लावून घेणार आहे. अशा पद्धतीने हाताला तेल लावून घेणार आहे, कारण कच्ची केळी आहे तर केळ्यांना चीक असतो. ते हात काळे पडतात आणि ते डाग बरेच दिवस जात नाहीत. तर इथे मी आधी केळ्याची साल काढून घेते. अशा पद्धतीने कच्च्या केळ्यांची साल काढून घेणार आहे मी सर्व. आणि अशा पद्धतीने जास्त पातळ नाही घेतलेत आणि जास्त जाड पण नाही घेतलेत. मीडियम साईजचे पातळ काप करून घेतले. अशा पद्धतीने उभे काप करून घेतलेत. अशाच पद्धतीने मी बाकी सर्व काप करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढचा व्हिडिओ. इथे मी सर्व मसाले एकत्र घेणार आहे. आलं लसूण पेस्ट, यातच मी थोडंसं तेल घालून घेते आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते. अशा पद्धतीने मी व्यवस्थित सर्व मसाले ओलसर करून घेतलेत आणि आता ही कापं त्यात मी बुडवून मिक्स करून घेते. सर्व कापांना ते एकत्र व्यवस्थित लावून घेणार आहे. इथे मी बेसन घेतलंय कापांना कोटिंग करण्यासाठी.
1 वाटी बेसन आहे, रवा, तांदळाचं पीठ, याच्यात सुद्धा मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. आणि अगदी थोडंसं लाल तिखट. हे सर्व मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते. सर्व छान मिक्स करून झालंय. तवा तापत ठेवते. काप तळण्यासाठी तेल तव्यात तापत ठेवते. मी शॅलो फ्राय करणार आहे, त्याच्यामुळे तेल थोडंसं घेतलं आधी. काप खूप जास्ती आहेत. सगळीकडून तव्याला तेल लावून घेतलंय व्यवस्थित आणि गॅस मीडियम ठेवलाय. मीडियम गॅसवरच मी सगळी काप तळून घेणार आहे. इथे मी एक एक काप पिठात घोळवून घेते आणि तव्यात सोडते. काप तळून झाले की मी तुमच्याबरोबर शेअर करते कशी झाली आहेत ती. या सर्वांनी जेवायला. आजचा मेनू अगदी साधा सिंपल आहे. वरण भात आहे, चपाती, कच्च्या केळ्याचे काप आणि लसणीची चटणी. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.